हे नोकरी आहे का? नोकरी नाही, काही नाही. मी बघितलं, पहिले मी आळंदीहून आलो होतो, खडका रोडला लावत होतो, रिक्षा चालवत होते. पण रिक्षा चालवता चालवता त्यांनी आपल्या जीवनामध्ये अशी प्रगती केली, थोडंसं दुकानही टाकलं, त्याच्यामध्ये अजून टँकरही घेतले. लक्षात, आमची सुरेखाताई यांना सौभाग्यवती चांगली लाभली, कारण सर्व बचत खातं कोणाकडे आहे? बायाकडे. लक्षात घ्या. पण सुरेखाबाईने सुद्धा त्यांना साथ दिली. म्हणून नुसत्या रिक्षावर किंवा मजुरी करून एवढं प्लॉट घेऊन एवढं घर बांधणं हे साधी गोष्ट नाही बरं, अवघड आहे. नुसतं आपण 1000 स्क्वेअर फूट बांधून पहा, पैसे नसताना कशी परिस्थिती होती आपल्याला कळत नाही. पाण्यातला मासा झोप घेतो कैसा, जावे त्याच्या वंशा तेव्हा कळी. त्यांची वाडवडिलाची पुण्यही म्हणा, त्यांचे प्रयत्न म्हणा, आणि त्यांच्या दैवाचा जोर. कारण दैव करे जोर न कुंदा कंदे. आला लक्षात. त्यांच्या अथक प्रयत्नातून त्यांचं बघा, आणि मुलंही निर्व्यसनी निघाले, सर्व व्यवस्थित निघालं. लक्षात घ्या, सर्व व्यवस्थित झालं. आणि कारण भाग्यवंता घरी त्यांच्या आईवडिलाची पुण्य म्हणून या ठिकाणी ही भागवत कथा आहे. लक्षात घ्या. आपला काय विषय चालू आहे? झोपले का तुम्ही? काय चालू आहे आपला विषय? त्या धुंदुककारीने त्या बांबूमध्ये राहून एकाग्र चित्ताने काय केलं? भागवत कथा श्रवण केली. लक्षात घ्या. आपणही भागवत कथा श्रवण करतो, पण आपलं 84 असणं होतं, मी तुम्हाला सांगितलं. आणि मन, आमचे गुरुदेव सांगायचे, ऐकतात पोथी मांडीवर नाती आणि वडतात वाती. आणि काय घडली माती? काही काही बाया येतात, नाताला घेऊन येतात, नाही तर नातली घेऊन येतात. काही हरकत नाही, आणा. नातूही पाहिजे, नातेही पाहिजे. बरं, आणता तर आणता त्या वाती घेऊन येतात वळेले. काय घेऊन येतात? आता वाती करायला तुम्हाला घर नाही का? त्या वातीमध्ये लक्ष आहे का? नातीमध्ये लक्ष आहे का? पोथी चालू आहे, कोणती कथा चालू आहे, काही ध्यानात त्या नातमध्ये. जप हो बेटा जप. ती वाद चालू जाय. बुवा काय बोंबलून बोंबलून कथा सांगतोय, त्याच्याकडे काही लक्ष नाही. म्हणजे आपलं लक्ष नातीत आणि वातीत आहे. तुमचं नाही बरं? जे नातून नात घेऊन येतात त्यांचं वाती करता, काही हरकत नाही, आणा तुम्ही. कारण मुला मुलीला त्याचा काय प्रभाव, त्याच्यावर काय असतात? संस्कार महत्वाचे. आता तुम्ही जे ऐकायला येता या ठिकाणी, तुमच्यावर तुमच्या आईवडिलाचे काय आहे? संस्कार आहे. किंवा तुमच्या घराच्या बाजूला कुठेतरी सत्य होत असला पाहिजे, तरच तुमच्यावर हे संस्कार आहे. म्हणून तुमचा कामधंदा सोडून, तुमचे मुलं पतिदेव सोडून, तुमच्या सर्वांना सोडून, बघा पत्नीला सोडून माणसं बाया या ठिकाणी सर्व ऐकण्याकरता आले. याचं कारण त्यांच्यावर बालपणी काय आहे? संस्कार आहे. गोपाल कृष्ण भगवान. कारण या काळामध्ये संस्काराची फार गरज आहे. आलं लक्षात. म्हणून मी नेहमी सांगत असतो, मुलाकरता जास्ती इस्टेट नाही कमवली तर चालेल, पण मुलावर काय पाहिजे? संस्कार जर चांगले असतील, तोच मुलगा तुम्हाला महिन्याच्या गटी 2 लाख रुपये देईल, 1 लाख रुपये देईल. आलं लक्षात. कमीत कमी वाया तरी जाणार. कमी पगार असलाच चालेल, पण वाया जाणार नाही. गोपाल कृष्ण भगवान. त्याने एकाग्र चित्तानं श्रवण केलं. बरं, श्रवण चांगलं पाहिजे ना. आला लक्षात. नाही तर काही काही माणसं आले श्रवण करण्याकरता, विचार करता. आपण तर श्रवण करण्याकरता आलो, पण त्या बाईने पंखे चालू ठेवली असतील म्हणे घरात. मागच्या घरातला लाईट काही विझवला नसेल. आणि बरं, पंखे जर चालू राहिले, लाईट जर चालू राहिला, तर मीटरवर काय? मीटर फिरीन ना. काय फिरीन? मीटर फिरेन. बिल जास्त येईल. बसला कुठे आहे? कथेत बसलाय, पण विचार बिलाचा करतोय. म्हणजे आपलं चित्त आहे का? जवळ आहे? जवळही नाही चित्त, काय मांडिलेचे प्रेत. चित्त मिले तर सब कुछ मिले. चित्त जर जवळ असलं तर मग त्याचा उपयोग आहे. त्याचा काय? त्याचा उपयोग आहे. मी नेहमी एक उदाहरण सांगत असतो. आला लक्षात. एका माणसाकडे शेळ्या होत्या, म्हणजे बकऱ्या चरायचा तो. पण बकरीवर त्या वर्षी काय आजार आला काय माहीत, बऱ्याच बकऱ्या मेला आणि एक बोकडाही मेला त्याचा. त्याला फार दुःख झालं. मग शिवरात्रीच्या निमित्ताने महादेवाच्या मंदिरावर काही तरुण मित्रमंडळाने आणि शिवपुराण लावलं होतं. एका महात्म्याला बोलवून तो महात्मा शिवपुराण सांगत होता. दिव्य तेज पुंज असा महात्मा
सफरचंदासारखे त्याचे गाल होते, लांबलचक दाढी होती, कोल्हापुरी मिशा होत्या. जो शेड्या चारणारा होता, बकऱ्या चारणारा होता, त्याला कळालं की आपल्या गावामध्ये महादेवाच्या मंदिरावर काय चालू आहे, शिवपुराण. आपण सुद्धा जावं ऐकण्याकरता. आपले जे बोकड्या आणि बकऱ्या मिळाल्या त्याचं दुःख कमी होईल, आपल्याला त्याचा काय पडेल, विसर पडेल. म्हणून तो जाऊन बसला, आला पुढे, महाराजांच्या पुढे जाऊन बसला कथेला. श्रोता आला तो, महाराज शिवपुराण सांगताय. सांगता सांगता महाराजांची दाढी हालायची. आता दाढी भली मोठी वाढलेली होती. त्याला त्या दाढीला पाहून त्याच्या बोकड्याची काय झाली, आठवण झाली. तो म्हणू लागला, माझ्या बोकड्याला सुद्धा अशीच दाढी होती आणि माझा बोकडा मरण पावला. म्हणून तो धाय धाय रडू लागला. काय करू लागला, रडू लागला. तो त्या शिवपुराण सांगणाऱ्या महात्म्याला असं वाटलं की याला काहीतरी या शिवपुराणमधलं काहीतरी कळालं आहे, या कथेतलं याला काही माधुर्य रहस्य कळालं. म्हणून त्यांनी खोलवर जाऊन सांगितलं, हे बघा, हे जगत दोघापासून निर्माण झालेलं आहे. दोघं म्हणजे ईश्वर आणि दुसरी माया. कारण दोघापासूनच याची उत्पत्ती होती. एकटा देव कधीच हे ईश्वर निर्माण करू शकत नाही. आला लक्षात. मायेचा आश्रय करून मग तो हे जगत निर्माण करतो. दोन बोटं दाखवले, दोन बोटं दाखवले, त्याला ईश्वर आणि माया दिसली नाही. समोरचा जो श्रोता बसला होता त्याला त्याच्या बोकड्याचे दोन शिंग दिसले. तो लागला, बरोबर आहे, महाराज सांगतात, माझ्या बोकड्याला सुद्धा दोन शिंग होते. तो अजून काय रडू लागला. महाराजांना असं वाटलं याला खरंच काहीतरी कळालं का काय याच्यातलं. म्हणून महाराज म्हणू लागले, हे सर्व जे ज्ञान निघालाय हे 4 वेदातून निघालाय. कितीतून, 4 वेद. 4 बोटं दाखवली, त्याला 4 वेद दिसले नाही तर काय नाही दिसले, बोकड्याचे 4 पाय दिसले. तो म्हणू लागला, महाराज सांगता ते बरोबर आहे, माझ्या बोकड्याला किती पाय आहे, 4 पाय होते, बरोबर आहे. काय झाय रडू लागला. कथा समाप्त झाली, आरती झाली, महाराज उतरले आणि त्या श्रोत्याचं दर्शन घेतलं. तो म्हणू लागला, महाराज माझं काय दर्शन घेता तुम्ही. महाराज म्हणू लागले, तुला एका दिवसाच्या कथा श्रवणाने रडू आलं, तुला या कथेमधलं रहस्य कळालं, माधुर्य कळालं, अर्थ कळाला. मी फिरत असतो म्हणे, इसगाव तिसगाव भिकारेले 40 गाव, बरेच गाव फिरतो, पण तुझ्यासारखा श्रोता मला सापडला नाही. महाराज तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मग महाराज म्हणू लागले, कथाकार म्हणू लागले, तुम्ही रडता कशामुळे. काही नाही म्हणे, माझा बोकडा 8-10 दिवसापूर्वी मरण पावला आणि तुम्ही जे वर्णन केलं ते परफेक्ट बोकड्याचं वर्णन केलं म्हणे कथेतून. काय म्हणतो, परफेक्ट बोकड्याचं वर्णन केलं. महाराजांनी कपाळाला हात मारला. अरे बापरे, असं काय डोंबल्याचं श्रवण करणं आहे, हे का खरं श्रवण आहे का. महाराजांनी वर्णन केलं आहे, देखोनी पुराणिकाची दाढी, रडे स्पंदे नाकमोडी, दोन्ही शिंगे 4 पाय, दावी खुना म्हणे होय. आलं लक्षात. असं जर श्रवण करलं असं तर काय त्याचा उपयोग आहे. श्रवण हे एकाग्र चित्तानं पाहिजे. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, माऊली सांगतात, तरी एक वेळ अवधान दिजे, मग सर्व सुखाची पात्र होईले, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड आहे का. एकाग्र चित्तानं जर श्रवण केलं तर मग त्याचा फायदा आहे, लक्षात घ्या, नाहीतर फायदा नाही. याने एकाग्र चित्तानं श्रवण केलं, त्याचं बघा, श्रवण केलं एकाग्रतानं, मनन केलं. आपण जे श्रवण केलं आहे त्याचं काय करावं लागतं, मनन करावं लागतं. मनातल्या मनात त्याचं चिंतन करणं, मग त्याचा निधिध्यास करावा लागतो आणि मन इकडे तिकडे भटकू द्यावं लागत नाही. तेव्हा कुठे आपल्याला भगवंताची प्राप्ती होती, लक्षात घ्या. याने तसंच केलं, म्हणून त्याला आम्ही घेण्याकरता आलेलो आहे. अरे गोकर्णा, तुला सुद्धा आम्ही घेण्याकरता येऊ, तू श्रावण महिन्यामध्ये आणि श्रीमद भागवत कथा लाव, तुलाही घेण्याकरता येऊ. त्याला बसवलं विमानामध्ये, तो धंदोकारी विमानात बसला, त्याला दिव्य देह प्राप्त झाला आणि त्याला वैकुंठाला घेऊन गेले. पुढे श्रावण महिन्यामध्ये गोकर्णाने भागवताचे बघा, भागवत सप्ताहाचे पारायण केले. म्हणजे भागवत महापुराणाचं पारायण केलं, सप्ताह केला. आणि तेव्हा प्रत्यक्ष भगवान त्या ठिकाणी प्रगट झाले. त्यांनी गोकर्णाला आलिंगन दिलं आणि आपल्या समान करून ठेवलं. आणि जेवढे काही ऐकण्याकरता मंडपात आलेले असतील, माणसं असो, बाया असो, कुत्रिका बसेल असो ना,
सर्वांना विमानामध्ये बसवलं आणि वैकुंठ धामाला घेऊन गेले, सर्वांचा उद्धार केला. गोपाल कृष्ण भगवान की जय. सनकादिक नारदाला सांगतात, ही गोकर्णाची कथा फार पवित्र आहे. वारंवार श्रद्धापूर्वक ऐकली असता पाप राशीची भस्म होते, नित्य पाठाने मोक्षाची प्राप्ती होते. सनकादिक नारदाला सांगतात, नारदा भागवत वाचनाकरता प्रथम ज्योतिष्याला बोलवून मुहूर्त विचारावा. काय विचारला पाहिजे? मुहूर्त. आला लक्षात? मुहूर्त विचारावा. आपला हा मुहूर्त चांगला आहे. पौष महिना संपला ना, आता कोणता लागला? माघ. आला लक्षात? आणि त्यातल्या त्यात मला वाटतं 23 तारखेची वसंत पंचमी आहे का? वसंत पंचमी आहे ना? हां, 23 तारखेची वसंत पंचमी. हां, चांगला मुहूर्त आहे. आणि त्यात आमच्या ताईचा आज काय आहे? वाढदिवस आहे. काय आहे? म्हणून आपल्या सुरेखा ताईला आपण सर्वांनी बघा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देऊ. टाळ्या वाजा सुरांनी. गोपाल कृष्ण भगवान. त्यांच्या हातून असा परमार्थ होत राहू आणि आपल्या कुटुंबाची सेवा बघतात बघा भगवंताची सेवा घडत राहू. आला लक्षात? अशा प्रकारे आणि त्यांना दीर्घ आयुष्य प्राप्त होई ईश्वरचरणी प्रार्थना करू. वाढदिवस वास्तविक तो वाढदिवस आहे का? आमचे गुरुदेव सांगायचे बरं, वाढदिवस नसतो तो. काय असतो? घट दिवस असतो. पण आपल्याला आनंद असतो. चांगली गोष्ट आहे की नाही बुवा, मी किती दिवस वाचलो. काही काही 60 वर्ष बी वाचत नाही ना. हां, अगोदरच मरून जातात. ही देवाची कृपा आहे. तर आपले राजूबुवा सुद्धा आता 60 त्यांची पार झाली आहे, लक्षात घ्या. म्हणून आमच्या सुरेखाताई करता शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धिविनाशाय दीपक ज्योती नमोस्तुते. तिमिरातुनी तिच्याकडे प्रभूने आमुच्या जीवना बघा. तमसो मा ज्योतिर्गमय मृत्यू मा अमृतम गमय. आला लक्षात? अंधकाराकडून प्रकाशाकडे नेऊ. लक्षात घ्या. आणि ज्ञानाची प्राप्ती हो, त्यांच्या संसारामध्ये वृद्धी हो आणि त्यांना अजून आयुष्य प्राप्त हो, एवढीच ईश्वरचरणी आपण काय प्रार्थना करायची आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना कोटी कोटी शुभेच्छा. गोपाल कृष्ण भगवान. जय जय श्री राधेश्याम. असा हा चांगला बघा मुहूर्त आहे. आणि वास्तविक वसंत पंचमीला आणि सप्ते बरेच असतात. बऱ्याच गावामध्ये अजून काय चालू आहे? काही संपले, काही आता सुरू झाले. काहीची वसंत पंचमीच्या दिवशी समाप्ती असते, काहीची वसंत पंचमीला सुरुवात राहते. लक्षात घ्या. म्हणून मुहूर्त पाहावा आणि मुहूर्त ब्राह्मणाला विचारून मग ते भागवत सप्त्याचं आयोजन करावं. आयोजन करत असताना देशादेशामध्ये गावोगावी पत्रिका छापून आणि त्या वाटाव्या आपल्या नातेवाईकांना. नातेवाईक असो का भावी भक्त असो, कोणी असो, जो भगवान परमात्म्याचा भक्त आहे, जो भाविक आहे, जो कथा ऐकणार आहे, तो नातेवाईक नसला तरी तो आपला प्रेमळ आहे. लक्षात घ्या. म्हणून इथं नात्याचं कामच नाही. इथं जो माळकरी आहे, जो भाविक आहे, कथा ऐकणारा, त्याला अगोदर पत्रिका द्यावी. या म्हणावं, आमच्याकडे काय आहे, श्रीमद भागवत कथेचं आयोजन आहे, म्हणून सर्वांनी कथा ऐकण्याकरता या, असं आमंत्रण द्यावं. कारण हा वैयक्तिक सप्ताह आहे, सार्वजनिक आहे का किंवा मंदिराचा आहे का? म्हणून सर्वांना काय करावी? विनंती करावी. काही काही लोक मान्य असतात, त्या भगवान सप्ताहाला आम्हाला काय आपण बोलवलं होतं. आला का? म्हणून सर्वांना आमंत्रण द्यावं. या बुवा, नाही जमलं तुमच्याकडं रोज या कथा ऐकणार, नाही जमलं तर कीर्तनाला या, नाही कीर्तनाला जमलं तर काकड्याला या, नाही काकड्याला जमलं तर हरिपाठाला या, नाही एक दिवस तर 2-4 दिवस या, 2-4 दिवस नाही जमलं तर कमीत कमी शेवटच्या दिवशी दिंडी सोहळ्याले. तो म्हणतो महाराज आमचं जमणार नाही बुवा, राजू बुवा बंगाळी आमचं जमणार आहे. मग असं करा बुवा, काल्याच्या कीर्तनाला तरी या. तो म्हणतो काल्याच्या कीर्तनाला जमणार नाही, मग भोजन करायला तरी हा. तो म्हणतो भोजन करायला येईन बुवा, मी प्रसाद खाईन. वरणपोळी म्हटली आणि वांग्याची भाजी म्हटली म्हणजे लोक जान टाकून देतात. गोपाल कृष्ण असू द्या. हे वरणपोळी लग्नातली नाही, हे कशातली आहे? कथेतली आहे, भगवंताची आहे. म्हणून हा वरणपोळीचा एक प्रसादच आहे, प्रसाद आहे तो.
आपण रवा केला घरामध्ये, रवा केला त्याला काय म्हणतो आपण? चिरा म्हणतो. काय म्हणतो? चिरा. कोणी गरा म्हणते, कोणी रवा म्हणते. आणि तो जर भागवतापुढे आणला तर काय होतं त्याचा? बायाने गीतापाठ केला, मग आपण काय वाटतो? प्रसाद. तो घरामध्ये होता तोपर्यंत काय होता? शिरा होता. पण इथं आल्यानंतर काय झाला? प्रसाद आहे तो भगवंता परमात्म्याचा. त्याप्रमाणे वरणपोळी जरी तुम्ही खाल्ली भागवताची तरी तो प्रसाद आहे. गोपाल कृष्ण भगवान जय. म्हणून सर्वांना निमंत्रण द्यावं या कथा ऐकण्याकरता. बरं, कथा ऐकण्याकरता, कथा करण्याकरता घरामध्ये कथा चांगली आहे, घरही चांगलं सांगितलं आहे. पण दारी आपल्या मस्त असं पटांगण आहे पहा, बरा मोठा मंडप दिलेला आहे. मंडपवाले चांगले आहे, साऊंडवाले. कोण्या गावचे? ते खडकेचे आहे ना. हां, साऊंडही चांगला आहे, मंडळही चांगला आहे. व्हिडिओ कॅसेटवाले आले आमचे अनिल भाऊ, त्यांच्या बहिणीचाच घरचा सप्ताह आहे. असा योग आहे तो. हा येवले बुवा, जेवले की नाही तुम्ही? सकाळी जेवले म्हणजे आमचे जवाई बुवा आहेत ते. गोपाल कृष्ण जवाई मान देता पडी न बुवा पहिले. म्हणते की सासरी बुवा आमच्याकडे पाहिलं की नाही का पद्माकर भाऊ येवले बुवा ने पारा बी करता, अजून साऊंडही चालवतात, अजून व्हिडिओ कॅसेटही तयार करतात. आला लक्षात? असे गुणी आहे. आणि ते सुद्धा या ठिकाणी बघा आलेले आहे. तुम्ही बोलवा ते येतात, कुठे कोणाच्याही घरी येतात, लक्षात घ्या. म्हणून एक तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी किंवा घरी किंवा भला मोठं बघा पटांगण असेल औरस चौरस, त्या ठिकाणी ही कथा करावी. ती कथा करण्याकरता जागा चांगली रामरुंद जागा असावी. आता ही मस्त जागा आहे, मध्ये कोणाचं एंट्रीच नाही. तिकडनं हे रस्ता, इकडनं रस्ता आहे, वाहनं इकडनं तिकडनं जाऊ शकतात, आपल्याला काही टेन्शन नाही. अशी ही मोकळी जागा लक्षात घ्या. आणि ती जागा झाडून चांगली सारवून स्वच्छ ठेवावी. बघा, साफसफाई व्यवस्थित केलेली आहे. चांगले आसन असावे, ते केळीच्या खांबाने सुशोभित केलावे. वक्त्याला दिव्य सिंहासन मांडावे. त्याचे तोंड उत्तरेकडे किंवा पूर्वेकडे असावे. उत्तरेकडे किंवा पूर्वेकडे काय पाहिजे? तोंड पाहिजे. कोणाचं? वाचकाचं. लक्षात घ्या, श्रीमद भागवताचं. वाचकाला महत्त्व नाही, वाचिक इथं बसल्यावर त्याला महत्त्व आहे. कारण हे अधिष्ठान आहे. काय आहे? अधिष्ठान आहे. भागवत इथं आहे तोपर्यंत हे अधिष्ठानाला महत्त्व आहे. भागवत इथून निघालं, भागवत समाप्ताला कोण विचारणार आहे? म्हणून पहिले भागवत म्हणजे प्रत्यक्ष साक्षात भगवान श्रीकृष्ण आहे, लक्षात घ्या. म्हणून नियम असा आहे की पूर्वेकडे नाही तर उत्तरेकडे काय असावं? तोंड असावं. जेवण करत असताना सुद्धा जो सात्विक माणूस आहे, भाविक माणूस आहे, त्याने पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करूनच बोलत जाणं, जेवण करावं. आला लक्षात? अशा प्रकारे सांगतात. म्हणून पूर्वेकडे तोंड असलं पाहिजे किंवा उत्तरेकडे. आणि तो मनुष्य पाखंडी असू नये, श्रीलंपट असू नये. कथा प्रारंभाच्या आदल्या दिवशी वक्त्याने सौर्यकर्म करून घ्यावे आणि अरुणोदयाच्या समय स्नान संध्यादी नित्यकर्म आटोपून गणेशाचे पूजन करावे. भगवान श्रीकृष्णाचे मंत्रोच्चार पूर्वक षडोपचारी पूजा करावी. ध्यान नमस्कार इत्यादी उत्साहपूर्वक विधी करून श्रीमद भागवत ग्रंथापुढे नारळ ठेवून नमस्कार करावा. कथा निर्विघ्न पार पाडावी म्हणून 5 ब्राह्मणाची तरी पूजा करावी. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा. आणि सूर्योदयापासून 3:30 प्रहरपर्यंत कथा वाचावी. दुपारी बंद ठेवावी आणि प्रसंगानुसार ती सुरू करावी. संध्याकाळी हरिपाठ आणि रात्री भगवंताच्या विष्णूच्या गुणाचे कीर्तन करावे. कथा सप्ताह चालू असताना एक वेळ हविष्यान्य भोजन करावे. एकच वेळ भोजन करावं. आला लक्षात? आणि आपल्याला पचेल असंच. आला. आणि उपास धरला तर फारच चांगलं. उपास धरला तर फारच चांगलं. रात्री दूध साखर घ्यावी. आता ताईच्या हातून, राजूबाच्या हातून काय झाली आहे? पूजा झाली आहे. तुम्ही उपास धरा. नाही बुवान धरला तर तुम्ही तरी संध्याकाळी एक टाईम जेवण करा. सकाळी काही साबुदाणा म्हणा, फराळ म्हणा, काहीतरी करा, फळं वगैरे खा. आला लक्षात? एक टाईम तरी तुम्ही नाही धरला तर राजूबाला तरी धरायला लावा. कारण नवऱ्याचं अर्धपुण्य, हा कसे बोलले तुम्ही, पाहायला भेटत असते. म्हणून त्यांनी जर धरला तर तुमचाही फायदा आहे. आला लक्षात? अशा प्रकारे ज्याच्या हातून पूजा झाली त्याने उपवास करावा. ऐकणाऱ्याने सुद्धा करावा. काही म्हणतील महाराज आम्हाला जमत नाही.
आजार आहे, गोळ्या घ्याव्या लागतात, काही करू नका. दोन्ही टाईम काय करावं नसतं, जेवण करा. पण कथा ऐकल्याशिवाय राहू नका. कथा जरूर ऐका, ऐकू नका, पण ऐकल्याशिवाय राहू नका. आता मीच उपवास करत येतो, तुम्हाला काय सांगू, मी बी दोघी टाईम काय करतो, जेवण करतो. अलग लक्षात. हां, पहिले करत होतो मी उपवास, पण मग रोजच साबुदाणा ते पोटात काय होते, त्रास होतो ना. रोजच साबुदाणा देता लोक, काही घे लोक. आता काही येईल भाविक असता विचारते देतात. लक्षात घ्या, ज्याला शक्य होईल जे आपल्या शरीराची, कारण शरीर साथ देईल तरच उपवास करावा, नाही तर कशाला उपवास करत बस. नाही उपवास केला तर चालतो, पण एकादशी करा. काय करा, बाकीचे उपवास नाही केले चालतील, पण एकादशी करा. लक्षात घ्या. अशा प्रकारे पूजा ज्याच्या हातून झाली त्याने जे बघा उपवास करावा, ब्रह्मचर्याने राहावं, भूमीवर शयन करावं, म्हणजे जमिनीवर झोपावं, पत्रवाडीवर जेवण करावं. कशावर, पत्रवाडी, म्हणजे पैशाचं पान म्हणतात ते बरं. हां, पहा तुम्ही ते वराडे लोक, पित्तर जर असले तर पत्रवाडी जातील. साधू लोक आले तर हां आणतीलच ते. आपल्याकडे केळीचं पान आहे, असू द्या, पण पत्रवाडीवर जेवण करा. वेद, वैष्णव, ब्राह्मण, गुरु, गोसेवक, श्री, राजा, निंदा. बघा, राजा याची निंदा करू नये, ब्राह्मणाची, गुरुची, गोसेवक जो असेल स्त्रियाची, राजाची निंदा करू नये. रजस्वला, श्री, अंत्यज, मेंच, पाखांडी यांच्याशी भाषण करू नये. धनहीन, पुत्रहीन, क्षयरोगी, भाग्यहीन, पापी, मुमुक्षूंनी कथा श्रवण केली असता त्याला शुभफळ मिळते. सप्ताह समाप्त झाल्यानंतर पोथीची, वक्त्याची पूजा करावी, प्रसाद, तुळस, पुष्प वाटावी, सुंदर वाद्यघोषात नामसंकीर्तन करावे, हरिनामाचा जय करावा, आणि दुसऱ्या दिवशी बघा गीता पाठ करावा, विष्णू सहस्रनामाचा पाठ करावा. ब्राह्मणाला खीर व गोड पदार्थ भोजन द्यावे, आणि 3 तोळ्याचे सोन्याचे सिंहासन करून त्याच्यावर सुंदर अक्षरात लिहिलेली पोथी आचारी, आव्हानादी उपचारांनी पूजा करावी. त्यांना वस्त्र, आभूषण, गंधादी पूजा करावी, आणि दक्षिणा द्यावी, ती अर्पण करावी. दक्षिणा म्हणजे मंगल भागवत पुराण अभिष्ट फल देते. शेवटी संकादिकांनी नारदाला सांगितले की श्रीमद भागवताने भुक्तीही मिळते आणि मुक्तीही मिळते, असे नारद बोलत होते. तोच योगेश्वर शुकदेव त्या ठिकाणी फिरत आले. 16 वर्षाचे वय, ज्ञान महासागराला उचंबळ सोडणारा चंद्रमा, व्यासात्मक शुकदेव कथा समाप्ती समयी श्रीमद भागवताचा पाठ करीत तिथे आले. सर्वांनी उठून शुकदेवांना नमस्कार केला. शुक भगवान की जय. त्यांना बसण्याकरता आसन दिलं. नारदांनी त्यांना विनंती केली, देवा, आपली निर्मल वाणी आम्ही ऐकू इच्छितो. शुकदेव बोलले, शुकवाच, रसिक भाविकजन हो, श्रीमद भागवत हे वेदरूप कल्पवृक्षाचे फल आहे, आणि शुकदेव रूप शुकाच्या मुखाचा सुयोगाने ते अमृतरस पूर्ण झालेली आहे. निगम कल्प तरुर्गरितम फलम पिबतम भागवतम रसमालयम शुकमुखाद मृतद्रव्य सहितम मुहुरहो रसिका भुवी भाविका. महामुनी व्यासदेवांनी या पुराणाची रचना केली. हे भागवत सर्व पुराणामध्ये श्रेष्ठ पुराण आहे. पुराणाचा तिलक आहे, वैष्णवाची धन आहे. यात विशुद्ध ज्ञानाचे वर्णन आलेले, तसे ज्ञान, वैराग्य, भक्ती यासह निवृत्ती मार्गाचे प्रकाशन करते. जो पुरुष याचे भक्तिपूर्वक श्रवण करील तो मुक्त होऊन जाईल. शुकदेव असे सांगत असताना, बोलत असताना मध्ये प्रल्हाद, बली, उद्धव, अर्जुन आदी पार्षद साक्षात श्रीहरी प्रकट झाले. पार्वतीसह महादेव, ब्रह्मदेव आले. उमापती महादेव की हर 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 पार्वती पते हर हर महादेव जय. भगवंताच्या गुणाचे कीर्तन सुरू झाले. प्रल्हाद टाळ्या वाजवू लागले, उद्धव झांज वाजवू लागले, नारद वीणा वाजवू लागले, गायन कलेमध्ये कुशल असे अर्जुन रागाचा आलाप करू लागले, इंद्र मृदंग बघा वादन करू लागला, मध्ये मध्ये संकादिक जयघोष करू लागले, आणि सर्वाच्या पुढे भक्ती, ज्ञान, वैराग्यपूर्ण शुकदेव निराळी भाव व्यक्त करून नृत्य करू लागले. या कथा कीर्तनाने प्रसन्न होऊन श्रीकृष्ण भगवान म्हणाले, वर मागा. तेव्हा सर्व लोक म्हणाले, देवा, भविष्य काळात जेथे बघा कथा होईल तिथे, म्हणून आपण सप्ताह कथा होईल तिथे तुम्ही आपल्या पार्षदासह नित्य यावं. भगवंतांनी सांगितलं, तथास्तु. भगवानांचा जाण पावले. म्हणून ज्या ठिकाणी भागवत कथा चालू आहे त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण आपल्या पार्षदासह गुप्त रूपाने येत असतात.
लक्षात घ्या. नंतर नारदांनी शुकदेव आदी सर्व तपस्व्यांना नमस्कार केला आणि सर्व आनंदित होऊन आपल्या स्थानाकडे निघून गेले. त्याच वेळी शुकदेव यांनी भक्तीला तिच्या 2 पुत्रांसह आपल्या शास्त्रामध्ये स्थापित केलं. श्रीकृष्णाचे स्वधाम गमन झाल्यानंतर कलियुगाची 30 वर्ष संपल्यावर शुकदेवांनी राजा परीक्षितला ही कथा सांगितली. शुशौनकाला सांगतात, या कलियुगात ही कथा भवरोगाला रामबाण औषध आहे. ही कथा श्रीकृष्णाला अत्यंत प्रिय आहे. यमराज सुद्धा भगवंताच्या कथाव्रतामध्ये मत्त होऊन वैष्णवांना दंड देऊ शकत नाही. या संसारात विषयात रमणाऱ्या बुद्धिवान पुरुषांनी शुककथारूप शुद्धीचे पान करावे. या शुकशास्त्राचे सारखे दुसरे शास्त्र नाही. अशा प्रकारे आणि या ठिकाणी भागवताचं महात्म्य समाप्त झालं. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोविंद मेरो है, गोपाल मेरो है, गोविंद मेरो है, गोपाल मेरो है, गोविंद मेरो है, गोपाल मेरो है, गोविंद मेरो है, गोपाल मेरो है. श्री बांके बिहारी नंदलाल मेरो है. नंदलाल मेरो है. गोविंद मेरो है, गोपाल मेरो है, गोविंद मेरो है. प्रेम से बोलो, ताली बजाओ. गोविंद मेरो है, गोपाल मेरो है, गोविंद मेरो है, गोपाल मेरो है. श्री बांके बिहारी नंदलाल मेरो है. बांके बिहारी नंदलाल मेरो है. श्री बांके बिहारी नंदलाल मेरो है. बांके बिहारी नंदलाल मेरो है. गोविंद मेरो है, गोपाल मेरो है, गोविंद मेरो है, गोपाल मेरो है, गोविंद मेरो है, गोपाल मेरो है, गोविंद मेरो है, गोपाल मेरो है. श्री बांके बिहारी नंदलाल मेरो है. बांके बिहारी नंदलाल मेरो है. श्री बांके बिहारी नंदलाल मेरो है. बांके बिहारी नंदलाल मेरो है. गोविंद मेरो है, गोपाल मेरो है, गोविंद मेरो है, गोपाल मेरो है, गोविंद मेरो है, गोपाल मेरो है, गोविंद मेरो है, गोपाल मेरो है. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय श्री राधे प्रभु रामचंद्र भगवान बजरंग बली की जय. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्री गणेशाय नमः. श्रीमद्भागवत महापुराणं प्रथमस्कन्धः. जन्मादस्य तन्वयादिचरत चार्थेषु विघ्नेश्वरात्. तेन ब्रह्महृदयादि कवये मुह्यन्ति यस्सुरयः. तेजोवारी मृदां यथा विनिमयो यत्र सर्गो मूर्षा. धाम्नां स्वेन सदा नियस्तकुहकं. सत्यं परं धीमहि, सत्यं परं धीमहि. भगवान व्यास